नमस्कार मित्रांनो. तर आज आपण सविस्तरपणे आता 19 फेब्रुवारी 2025च्या दिवशी घडलेली घटना. आता इकडं राज्यभरात आणि देशभरात शिवजयंती जोरजोरात साजरी होत असताना एकीकडे एक गुन्हा घडतोय. काय गुन्हा घडतोय? एक 53 वर्षीय व्यक्ती अचानक पोलीस स्टेशनमध्ये जातोय आणि त्याचे कपडे रक्ताने भरलेले आणि पोलिसांना सांगतो की मी एका महिलेला ठार मारलेलं आहे. 29 वर्षीय महिलाला मारलेलं आहे आणि पोलिस विचारतात की बाबा ही तुझ्या कोण पाहुणी किंवा तुझ्या घरातले कोण नातेवाईक आहे का, हे सून आहे का, मुलगी आहे का, अशी बायको आहे का, कोण आहे? तर तो म्हणतो पाहुण्यापैकी कोणी नाही आणि हे घरातल्यापैकी कोणी नाही. तर पोलिस विचारतात पुढं चालून गावातली कोण व्यक्ती आहे का? तर तो म्हणतो गावातली ही व्यक्ती नाही. तर मग सविस्तर कोण आहे ही व्यक्ती आपण या सविस्तर पुढं चालून ह्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत. तर पुणे जिल्ह्याचं एक गाव आहे. पुणे जिल्ह्यामध्ये एक तालुका आहे आंबेगाव. आंबेगाव तालुक्याचे एक गाव आहे निडगुडसर. त्या गावामध्ये एक व्यक्ती आहे 53 वर्षाचा आणि त्याचं नाव आहे सखाराम धोंडेबा वलकोळी. त्याला 5 मुलं आणि एक पत्नी, म्हणजे पत्नी सगळ्यालाच असते. 5 मुलं होती आणि त्याचं भरलेलं सुख समृद्धीने भरलेलं घर आणि तो BMC मध्ये कामाला होता आणि त्याची ओळख तिथं एका अशा महिलेसंग होती की त्या महिलेसाठी हा सगळं घरदार सोडून जातो. बायका पोरं घरदार नोकरी सगळं सोडून देतो आणि त्या महिलेच्या मागं लागतो आणि त्या महिलेचं नाव होतं सोनाली राजू जाधव. ती फक्त 29 वर्षाची होती आणि सोनालीचं पण कसं होतं, तिला नवरा होता पण तो जेलमध्ये शिक्षा भोगत होता. आता समाजाचा हे बघण्याचा दृष्टिकोन किंवा समाजात कसं एका अशा महिलेकडे बघण्याचा दृष्टिकोन कसा असतो ते तुम्हाला चांगलंच माहिती आहे आणि सोनालीला पण हे चांगलंच कळून चुकलं होतं की आपल्याकडे इतरांचा बघण्याचा दृष्टिकोन चांगला नाही आहे. आणि सोनाली तसं करत करत तिने जरा त्यातनं पाय सावरला आणि पाय सावरून एक दिवशी अशी घटना घडते की सोनाली आणि सखाराम ह्या दोघांच्या आता गाठभेट पडते. सखाराम त्यासाठी सगळं घरदार नोकरी सोडून येतो आणि तो सखाराम जरा इकडे तिकडे राहतो, जरा चांगली ओळख येऊस्तोपर्यंत जरा, आणि तिथून सखाराम सोनालीचा नंबर घेतो, सोनाली सखारामचा नंबर घेते. आता सोनाली पैसे काही पर्यायच नाही ना, की कारण आपला नवरा आतमध्ये आपल्याकडे जग दुनियाचे बघण्याचे दृष्टिकोन कसे आहेत. मग सोनालीला पण आधार पाहिजे होता पैशा पाण्याने किंवा, आणि ह्याला सखारामला शारीरिक सुखाचा. आता 29 वर्षाची महिला आहे तर मग साहजिकच आहे कुठलाही एक म्हातारा व्यक्ती अशा भावना जागृतच होत्यात. तर पुढं चालून सोनाली आणि सखाराम हे दोघंही आंबेगावमध्येच कसं दोघे आंबेगावमध्येच राहत होते आणि दोघांच्या एकमेकाच्या गरजा, सोनालीला पैशाची गरज तर सखारामला तिच्या शरीराची गरज. आता हे प्रेम तर नाही म्हणता येणार. तर तसं करत दोघांच्या एकमेकाच्या गरजा भागत ते पुढं चालून तिथं राहायला सुरुवात केली. त्यांची जवळीक वाढली, त्यांचं फोनवर कॉन्टॅक्ट झालं, फोनवरनं त्यांची बोलण्याची हे झाली, काय म्हणतात, बोलाचाली झाली. फोनवरनं खूप सारं पुढं झालं. फोनवरून कॉन्टॅक्ट झाले एकमेकाला आणि दोघं एकमेकासोबत राहू लागले आणि आंबेगावमध्ये राहता राहता त्यांना 2 वर्षे त्यांच्या प्रेमाला पूर्ण झाले.
आता त्या गावात 2 वर्ष पूर्ण होतात. आता सगळ्या गावात त्या सखारामची आणि सोनालीची डोडो उठली होते. म्हणजे सगळ्या परिसरात झालतं की सोनाली आणि सखाराम ह्यांचं अफेअर माहीत झालतं. तर तिथं जरा त्यांना हे झालं, सगळ्या गावात झाल्यामुळं त्यांना सगळ्या गावात अफवा झाली म्हणजे सगळ्या गावात हे प्रकरण पसरलं. आणि प्रकरण पसरल्यावर नंतरनं सोनाली आणि सखारामने तिथून दुसरीकडे जायचा निर्णय घेतला. आता दुसरीकडे कुठे आले? अहमदनगरमध्ये आले. अहमदनगरमध्ये अहिल्यानगर, कंसात अहमदनगर, अहिल्यानगर, आताचं अहिल्यानगर, पूर्वीचं अहमदनगर. तर तिथं आले आणि तिथं त्यांना असं दोघं राहायला लागले, काम करायला लागले. दोघं एकमेकाच्या गरजा पूर्ण करायला लागले. सखारामला शरीराची भूक आणि सोनालीला पैशाची भूक. दोघं एकमेकाच्या गरजा पूर्ण करायला लागले आणि तसं करत करत त्यांना तिथं 4 वर्ष गेले अहिल्यानगरमध्ये. 4 वर्ष पूर्ण झाले. टोटली त्यांच्या प्रेमाचा कालावधी 6 वर्षाचा पूर्ण झालेला. त्यांना कळलंच नाही हा कालावधी केव्हा पूर्ण झाला. आणि सोनाली देखील 53 वर्षीय सखारामला कंटाळून गेली. आता चाव घ्यायची आणि सोडून द्यायचं असं झालेलं आहे इथं. तर ह्याच्यातनं काय माझ्या कोणाच्या भावना नाही दुखवायच्या, पण ही जी परिस्थिती घडलेली आहे तसंच आता एकमेकाच्या गरजा बघताच एकमेकाचा वापर करून घेतलेला आहे ह्याच्यातून आणि ह्याच्यातूनच अपराध घडलेला. तर सोनालीला पण त्या सखारामचा कंटाळा आलेला, मुळातच त्याला वैतागलेली. आता खूप दिवस झाले ह्याच्यापाशीच आहे आपण. तर मग तिथून पुढे तिला एक बातमी कळते की आपला नवरा आता जेलमधनं सुटणार आहे आणि तो आपल्या गावाकडे येणार आहे. आणि ती सुटल्यावर मग ती म्हणजे तिच्या नवऱ्यापाशी जाते आणि नवऱ्याला पण हे प्रकरण कळतं. आता हे सगळ्या गावात ढोढो झालते म्हणल्यावर मग ती जर शेजार पाजारांनी सांगितलं असेल तर मग त्यांनी पण सोनालीच्या नवऱ्याने तिला घरात घेतलं, ॲक्सेप्ट केलं. पण तिला सांगितलं परत काय असं घडून देऊ नको. तर ठीक आहे म्हणली. आता तिथून पुढं सोनालीच्या डोक्यामध्ये फक्त काय, एक तर पहिल्यापासून तिला पैसे उकळायचे. म्हणजे त्या म्हाताऱ्यापासून पैसे भरपूर आहेत, तर म्हाताऱ्यापासून आता पैसे उकळायचे. तर सोनाली तिथून फोन करायची सखारामला फोन केल्यानंतरनं सखारामला धमकी द्यायची, ब्लॅकमेल करायची की बाबा तू माझा शारीरिक आणि मानसिक छळ केला आहे, तर मी तुझ्या गुन्हा करीन आणि मी तुला आतमध्ये पाठवेन जेलमध्ये. तर सखाराम ह्या गोष्टीला असं करत 3 महिने झाले. सोनाली खाली फोनवर ब्लॅकमेल करायची सखारामला. सखाराम तिकडून कंटाळला होता ह्या धमक्यांना ऐकून. तर मग सखारामने एक निर्णय घेतला. तर सखारामने सोनालीला भेटायला बोलावलं की सोनाली, मी तुला पाहिजे तेवढा पैसा देतो, तू फक्त माझीशी एक इच्छा पूर्ण करून जा. परत ह्याच्यावर मी तुला ओळखणार नाही, तू मला ओळखायचं नाही. तर सोनाली खुश होते, कारण बक्कळ पैसा येणार आता आपल्याकडं. मग ते दोघं एक दिवस डिसाईड करतात. शिवजयंती 19 फेब्रुवारी 2025 हा दिवस निवडला त्यांनी भेटण्यासाठी. मग सोनाली तिथं येते त्या दिवशी. मग सोनाली तिथं आली की ती सोनाली अहिल्यानगरचं, म्हणजे त्या अहिल्यानगरमध्ये एक राहुरी तालुका आणि वंबवली गाव आहे.
त्या गावात सोनालीला बोलावलेलं आहे आणि तिथं सोनाली येते आणि सोनालीला एक तर पहिलेच इतकी आनंदात होती की आता तिला वाटलं आता माझ्याकडे मोठं घबाड घालणार आहे, म्हणजे पैसा भरपूर येणार आहे माझ्याकडे. आता इतकी जी आनंदात होती की आता त्या वंबवली गावात तिथं एक महादेवाचं मंदिर आहे. त्या मंदिराच्या बाजूला एक डोंगर आहे. आता मोठा डोंगर आहे, मोठा डोंगर असतो तर काय तिथं कोणी येत जात नसेल आणि त्या डोंगरावर हे दोघं भेटायला आले. तिथं दोघांची भेट झाली, तिथं जरा बोलले बसले, काय झालं असेल ते त्यांच्यात. तर सकाराम काय म्हणला, संध्याकाळचे सर्वसाधारण 7:30 वाजले होते ह्या गोष्टीला. सकाराम म्हणला मला तुला एक गिफ्ट द्यायचं आहे, सरप्राईज. आता सोनालीला आनंद मनात डोक्यात एवढाच विषय की आता माझ्याकडे पैसा येणार आहे, पैसा. आता माझ्याकडं सकाराम काय म्हणला, मी तुला गिफ्ट देणार आहे, सरप्राईज देणार आहे, तर तू डोळे मिटून एक 5 मिनटं किंवा डोळे मिट, असा विषय झालेला. आणि सोनाली डोळे मिटते. आता सोनालीच्या डोक्यात फक्त पैसे, आता माझ्या हातात पैशाची बॅग येणार आहे किंवा काय असं. तर मग सकाराम तिथं ठेवलेला कोयता, पहिलाच आता त्यानेच ठरवलेली, तर मग तिथं ठेवलेला कोयता काढतो, सोनालीच्या मानेव आणि ज्या शरीरावर आहे सपासप वार करत राहतो जोपर्यंत सोनालीचा जीव जात नाही तोपर्यंत. आणि सकाराम पोलीस स्टेशनमध्ये सरेंडर होतो, म्हणजे अटक होतं. आणि पोलिस डेड बॉडीचा ताब्यात घेतात आणि सकारामवर पण गुन्हा दाखल करतात. तर ह्या स्टोरीतनं किंवा ह्या व्हिडिओमधनं मी तुम्हाला माझं कोणाचं मन दुखावण्याची ही नाही आहे, माझी भावना नाही आहे. जरी दुखलं असलं तरी मी माफी मागतो. आणि ह्या विषयातनं कसं आहे, जवळच्या आसपास आपण सतर्क बाळगावी, ह्या गोष्टीचा नियमित विचार करावा की आपण आता म्हातारं झालेलो ह्या गोष्टीला. आता 53 वर्षाचा व्यक्ती, 53 वर्षाचा व्यक्ती ह्याने विचार करायला पाहिजे आपण एवढ्या ह्याच्यात म्हातारपणात चाळे करतोय, असे नाही करायला पाहिजे. म्हणजे तुम्हाला एक सतर्क करण्याचा विचार माझा एकच ध्यास आहे ह्या व्हिडिओच्या माध्यमातून. तर मी तुमची इथेच रजा घेतो आणि धन्यवाद. जय महाराष्ट्र, जय हिंद, जय महाराष्ट्र.